नमस्कार, ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी नजीर मुलानी, ऑल इंडिया न्यूज. मैं देता हूँ, मुझे मेरा नंबर मैं व्हाट्सएप सचिन फोटो ले लो. पदाची इलेक्शन ही गुप्त पद्धतीने झाली पाहिजे. मग ऑपरेशन सिटी काय ते लोकांना कळलं. अजू पाटील बहुजन विकास आघाडीचे धडाडीचे कार्यकर्ते आणि उपमहापौर यांची निवड झाली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. जी अपेक्षित होती, फक्त जास्त मतांनी व्हायला पाहिजे होती. जी अपेक्षित होती ती झाली. लोकशाहीमध्ये इलेक्शन लढणं सगळ्यांना अधिकार असतो, त्याप्रमाणे झाली इलेक्शन. किती लोक संपर्कात आहे तुमचे? लाईन लागलेली बघितली नाही का? लावू ऑपरेशन लोटसचे त्यांनी सांगितलेलं. ऑपरेशन चिट्टी काय ते कळेल. लाईन लावू. थांबा. सदस्यांची नावं निरंक आहेत. त्यामुळे श्री अजीम यशवंत पाटील यांना सर्वाधिक मते 71 प्राप्त झाल्यापासून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 19(1) महानगरपालिका नियम 2005 नियम 7 मी डॉक्टर इंदुराणी जाधव यांच्या संघटनेने वसई विरार शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी दिनांक 3 फरवरी 2026 पासून पुढे पहिल्या सत्रासाठी श्री अजीम यशवंत पाटील हे निवडून निवडून आल्याचे घोषित करण्यात आले. शांतपणे नाही मिळणार. मतलब बाद में मिले. हेलो, बाद में मिले. मतलब खड़ा रह के माझी विनंती आहे. मैं देता हूँ, मुझे मेरा नंबर मैं व्हाट्सएप सचिन फोटो ले लो. दरवाजा खोल. दरवाजा त्यानंतर आज 3 फेब्रुवारी 2026 रोजी निवडणूक प्रक्रियेची थोडक्यात माहिती मिळाली. महानगरपालिका तसा व्यवस्थित खोलायला पाहिजे. नामनिर्देशन करणे उमेदवारी मागे गेली. नगरपालिका सचिवाला प्राप्त झालेली सर्व नामनिर्देशने बैठकीच्या दिवशी बैठक सुरू झाल्यानंतर पीठासन प्राधिकरणाकडे सुपूर्द करण्यात येतील. 2. पीठासन प्राधिकारी अशा रीतीने प्राप्त झालेल्या सर्व नामनिर्देशनाची छाननी करेल आणि त्यास नियम 4 चे उल्लंघन करून स्वाक्षरी केलेल्या नामनिर्देशने फेटाळता येतील. नंतर पीठासन प्राधिकारी वैधपणे नामनिर्देशित केलेल्या सर्व उमेदवारांची नावे वाचून दाखवेल. परंतु असे की जर एखादा पालिका सदस्य प्रस्ताव किंवा यथास्थिती संबोधक एकापेक्षा अधिक नामनिर्देशन पत्रावर स्वाक्षरी करेल तर नगरपालिका सचिवाला पहिले नामनिर्देशन पत्र वगळता इतर सर्व नामनिर्देशन अवैध मानण्यात येतील.
पीठासीन प्राधिकरणाकडून ती नाकारली जाते. 3. कोणत्याही उमेदवारास पूर्ववर्ती पोर्टल नियमान्वये यथोचितरित्या नामनिर्देशित केलेल्या पालिका सदस्याची नावे वाचून दाखवल्यानंतर 15 मिनिटांच्या आत त्यांनी सही केलेली एक नोटीस पीठासीन अधिकाऱ्यांना देऊन त्यांची उमेदवारी मागे घेता येईल. 4. कोर्ट नियम 3 अन्वये आपली उमेदवारी मागे घेण्याची नोटीस देणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस ती नोटीस रद्द करण्याची परवानगी नसेल. 5. पीठासीन अधिकारी आपली उमेदवारी मागे घेतलेल्या उमेदवारांची नावे पालिका सदस्यांना वाचून दाखवतील. मुंबई प्रांतिक महानगरपालिका नियम 2005 मध्ये नियम क्रमांक 7 नुसार निवडणूक प्रक्रिया आणि निवडणुकीचा निकाल जर एकच वैध नामनिर्देशित